मला तुला मारायला मजबूर करू नको मुंगे, जा. एवढ्या मुंग्यातून काढलं. फ्रूट मात्र आहे बाबा. वा वा वा, काय पिकलं, झाडाला पिकले बरं का. पंचकल्याण गाया शहर में उत्सव छाया, अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णा किनारी उत्सव चालू झाला आहे. आणि या ठिकाणी बघा हे जे तुम्हाला शेड, या ठिकाणी पंचकल्याण पूजेचा मांडव आहे. आणि योगायोग बघा मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णा किनारी ही पंचकल्याण पूजा भरले. मला आठवतंय असं, मी जेव्हा 13 वर्षाचा होतो, 12-13, तेव्हा ही पंचकल्याण पूजा झाली. आणि त्याच्यानंतर आज मी 37 वर्षाचा आहे, तर आता हे पंचकल्याण पूजा झाले. म्हणजे पंचकल्याण पूजा हे डिग्रजच्या कृष्णाकाठी पुन्हा 15 ते 16 वर्षानंतर होणार. म्हणजे 15 ते 16 वर्ष आपल्या गावच्या पंचकल्याण पूजेचा भाग मित्रांनो येणार नाही. हे भाग यावेळी जास्त येतील. तुम्हाला वाटणार की नांद्रे पंचकल्याण संपलं, आता डिग्रजचा पंचकल्याण. मी किती भाग सरळ पंचकल्याणचे टाकलोय असं तुम्हाला वाटत असेल मित्रांनो. पण याच्यानंतर 7-8 वर्ष तर पंचकल्याणचे भाग येणार नाहीत, पुन्हा वेगळे भाग चालू होतील. अशा प्रकारे वेगवेगळे भाग मी डिग्रजच्या कृष्णाकिनारी टाकायचा प्रयत्न करतोय. आणि पंचकल्याणचे भाग जरा सलग होतेच म्हणून मी काय करतो, गोड मुंग्या हा मध्ये एक भाग घेतो. आता गोड मुंग्या मला कशा जाणवल्या की ह्या मुंग्या गोड आहेत, कारण की लाल मुंग्या चावल्यानंतर मित्रांनो अतिशय भडबडते आणि दुखते. मोठ्या मुंग्या बरं का, अशा मुंग्या चावल्यावर भडबडतच नाही, दुखत लवशक. तर ह्या लाल मुंग्याचा हा भाग पहा. आणि पंचकल्याण पूजा याच्यानंतर कधी येईल तेव्हा येईल, पण डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी काही ना काही तर मनोरंजनासाठी मस्त असं करून तुमच्यासाठी पाठवत असतोय. आणि गावचे रेकॉर्डिंग असल्यामुळे मला भाग घ्यायचे किमान 7-8 भाग तर होतील, कारण की प्रत्येक जण म्हणणार, गावातला सगळ्यांना माहिती आहे मी ब्लॉगिंग करतोय, मग प्रत्येक जण म्हणणार अरे ते रेकॉर्डिंग केलं पण आमचा काही व्हिडिओ कुठे दिसून झाला आम्हाला, असं व्हायला नको. पण प्रत्येकाचा जास्तीत जास्त व्हिडिओचा सहभाग मी टाकायचा प्रयत्न करणार आहे. तर डिग्रजचा कृष्णाकाठ वेगवेगळे व्हिडिओ कंटिन्यू जाणार आहेत. पाहत चला, पोहत चला. नांद्रे पंचकल्याण झाले, हा गोड मुंग्याचा भाग पहा. त्यानंतर डिग्रजचं पंचकल्याण, आणि पुन्हा एप्रिलमध्ये मयुरेश मित्र येणार आहे मुंबईचा, कारण की आता मयुरेशचे भाग 6 महिने झाले आले नाहीत. म्हणजे तो मुंबईला गेलाय 6 महिना, तर तो आता एप्रिलमध्ये येणार परीक्षा संपून. आणि पुन्हा मयुरेशचे भाग चालू होणार. आणि वेगवेगळे भाग आता उन्हाळ्याची सुट्टी मुलांना लागणार आहे, त्यामुळे वेगवेगळे भाग डिग्रजच्या कृष्णाकाठावर येतच जाणार आहेत. खुश राहा, सुरक्षित राहा, आणि अशाच प्रकारे भाग शेअर करत चला. तुमचा सपोर्ट नेहमी मला राहू द्या. चला, धन्यवाद. मी जेव्हा एकदा जंगल जिलेबी काढायला गेलो, तेव्हा त्या झाडाखाली मला अशा मुंग्या काय चावल्यात, कुठल्या मुंग्या आल्या आहेत का काय कळलं नाही. पूर्ण अंगावर बसलं जायला, कुठं आले यायला काय कळणार हो. सगळं झाडाखाली गेलं. आणि काट्या झाडं सुद्धा पडले. रामफळ झाड मान्य एक गोड असते, आणि काट्या झाडं सुद्धा इथं पडली. अरे जा ना बाबा, काय सगळ्या अंगावर पडल्या. जातो मी आता. एकदा कामावरून येताना रामफळ काढण्यासाठी एका झाडावर चढलो, तर तेव्हा मला या मुंग्यांचा पहिल्यांदा ओळख झाली. आणि इथे काय घडलं बघा. ए लई चावल्या, आई शपथ, आई शपथ, काय भगवंता, आई शपथ, काय मुंग्या चावल्या, आई शपथ, काय मुंग्यात रे. अरे बापरे, मी लई गोड आहे राव. आई शपथ, पिकले वाटतं. अरे हा रामफळ पिकले आहेत, हे कसं काढायचं. आई शपथ, ऐक मानव पण बसले, मानव बसले असले मित्र बघा. ऐक रामफळ झाडा एवढा कुठं मुंग्या. आता मला इथनं उडी मारायला लागणार आहे, त्याशिवाय काय होणार नाही. आई शपथ, फोन चालू ठेवून मी खाली टाकतो. इथं उडी मारतो का लई चावाल्या मुंग्या, बाहेर चावायत. मला चालू राहत नाही माहिती नाही, खाली टाकून देतो. पहिल्यांदाच मला भेटले होते, नंतर किती दुखतं हे माहित नव्हतं. म्हणजे फोन चालू ठेवूनच आपण खाली टाकूया आणि नंतर उडी मारूया. म्हणून फोन खाली फेकून दिला. खाली थोडा झाडाचा पाला होताच, पण विचार केला की फोन जर कॅमेरा दिशेने पडला तर माझं वरून उडी मारण्यात त्यात रेकॉर्डिंग होईल, असा विचार करून मी फोन टाकला होता. पण फोन नेमका कॅमेरा जमिनीच्या बाजूला पडला, आणि फक्त फुटलेलं नसावं, कारण की सध्या दुसरा फोन घ्यायची कंडिशन नाही. बाजूलाच पाटामध्ये पाणी वाहलतं आणि त्यामध्ये हात गेला. आपण पायाला जाणवलं की प्रेशर भरपूर बसलाय. बहुतेक चप्पलला काय तर झालं असणार. आणि मुंग्या तर अंगावर अजून दिसायला लागल्यात, अजून वळवा लागल्यात. फक्त मुंग्या भरपूर चावल्या आणि अंगावर देखील भरपूर होत्या. पण म्हटलं अशा मुंग्या नसाव्यात ज्या लाल गोट्यामध्ये असतात. त्या चावल्यानंतर लई दुखते, मात्र उशीरपर्यंत दुखते. असल्या वेगळ्या आणि विचित्र मुंग्या पहिल्यांदा बघितल्या बाबा. काय वेगळ्याच मुंग्या होत्या. मोबाईल खूप डॅमेज झाला नाही नशीब. मला वाटतं मोबाईल फुटती वाटतं, इथून वरनं उडी मारल्या. अजून मुंग्या आहेत वाटतं. शपथ, हवा चावा लागल्या. कॅमेरा असा का व्हायला काय माहित नाही, पण चावल्या हो का भाई, लय मुंग्या चावल्या. ऐका पण हे काढलो. ऐका इथं पण चावलं एक. ऐक पोटाला हो का. शपथ, जीव तोडून चावा लागल्या. आई शपथ, आई शपथ. मिळाल्या पण लय मुंग्या चावल्या. 2-3 होती इथं काढायची पिकली, पण काढू शकत नव्हतं, कारण मुंग्या एवढ्या चावल्या ना
भयानक मुंग्या चावल्या. तिथनं एकदम त्या फांदीवरून कशा उठल्या कोणा झापीशी मुंग्या उठल्या. सुट्टी दिली नाही लाल मुंग्याने, पिट्टाच पाडला. अजून हाताला चावल्या बघा. आयुष्य कॅमेरा धरला इथे कुठे चावा लागल्या. मला तुला मारायला मजबूर करू नको मुंगे, जा जा चल. भाई कुठे एवढ्या मुंग्याचून काढलं. फ्रूट मात्र आहे बाबा. वा वा वा, काय पिकलं, झाडाला पिकलंय बरं का. त्यासाठी मित्रांनो सगळं एवढा खटाटोप केला बघा. चा ह्या साईडला मित्रांनो किती लागेल बघा. ही सगळी पिकली असू शकतात आणि कोण नेतच नाही. उडी मारायला गेलो, चपलाचा बंद पण तुटला. चपलाचा बंद देखील उडी मारल्यामुळे तुटला मित्रांनो. आणि दमलो आज लय भरपूर. आणि कोणतरी एक माणूस इथं वरनं बोलवाल तर मला, मी लक्ष दिलं नाही. आणि एका ह्यासाठी एवढा मुंग्या, ही काय डील परवडली नाही. परवडली मी अजिबात परवडली नाही. आपल्या मित्राचा रामफळ झाड आहे, तो म्हणला होता की मुंग्या आहेत, तू काढलास तर काढ जा, पण यार ही डील परवडली नाही. आणि इथं देखील काय तर वळवा लागले. जा ना बाई जा. जा आता तू तुझ्या घराकडे जा. आता काही सोडत नाही मी. आता पूर्णपणे चपलाचा बंद पण तुटला. चप्पल हिकडं फाटलं होतं हे बघा. आता वाटलं हिकडं तुटतंय वाटतं, पण नेमकं हे चांगलं होतं, ते चांगल्याला बंद तुटला. कारण एवढ्या साधारण 7.5 ते 8 फुटावरनं, 7.5 ते 8 फुटावरून आपटतो ना. आणि या ठिकाणी मध्ये काय त्याचा ब्लॉग एक नंतर येणार आहे. डिगरचा कृष्णाकाठी मित्रांनो पाहत चला पोहत चला. रस्त्याच्या बाजूने नाळाची आलेली लाईन ही मात्र अतिशय छान दिसते कृष्णाकाठी जाताना. मित्रांनो डिगरच्या कृष्णाकाठावरून मी घराकडे चाललोय आणि रामफळ घेऊन आणि मुंग्यात जाऊन जास्तीत जास्त 10 मिनिटं झाले असले बघा. पण मुंग्यांची काही देखील भडबड किंवा सूज नाही. असं वाटतं की मुंग्या चावल्याच नाहीत. फळाच्या झाडावरल्या मुंग्या ह्या गोड आहेत असं म्हणायचे बरं का. अजिबात भडबड ना. नाहीतर गोट्यामधली मुंग्या असतात, त्या मुंग्या जर चावल्या तर कमीत कमी अर्धा पाऊण तासाची जागा खाजवते आणि लय भडबडते, लय दुखतंय. पण गोड फळाच्या झाडावरल्या गोड मुंग्या म्हणायचं. आणि डिगरच्या कृष्णाकाठी असे गोड भाग मी टाकत जाणार मित्रांनो, वेगवेगळ्या व्हरायटीचे. पाहत चला, सबस्क्राईब करा आणि खुश राहा, सुरक्षित राहा, हे पण महत्वाचं. पुढे गेल्यानंतर एका नारळाच्या झाडावरून अचानक कशी नारळ पडली इतकी सारी. नाही इथं बहुतेक नारळ काढायचं चालू आहे. हे बघा इथं काढायचं चालू आहे काम. मी एकदम दचकलो कारण की एकदम सगळा घडच वर पडला. म्हणजे अचानक कसं काय पडला. झाड संपले काय एवढंच काढला. मग अशी एकदम लय पडली धनादन धनादन. एक रस्त्या पलीकडे आला बा. एवढ्या शांत रोडला गाडी कोण फासणार आहे बघा की. बघ याला कोण अडवाल तर बारकी पोर खेळत असेल रस्त्याला. लोकांना काय सुख दुःख होय की. किती फास्ट गाडी नेला बघा धूळ रोडला फार. ज्या जर्सी गाईचा बारीक ओरण्याचा आवाज आला तीही गाई आहे. आणि आता ही नारळाच्या घराच्या झाडामागली झाडाकडे गेल्या गाई त्याच्या अंगावाली आहे. हे बघा त्यांनी भिवून दचकले असणार आतमध्ये. आणि जाताना शेवटी आता मित्रांनो ही फुलं आहेत, पिवळी फुलं काय नॅचरल फुलं. त्या ज्या नारळा झाडाखाली जे काढायचं काम चालू होतं त्या ठिकाणी शेजारीच होतं ही नॅचरल फुलं. आणि घरासमोर असणारं हे रुईचं झाड. रुईचं झाड घरासमोर शुभ मानलं जाते म्हणून बऱ्याच ठिकाणी लावलं असतंय. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनार मित्रांनो आपण हा भाग एंड करू. आता डिग्रजच्या कृष्णाकाठचं आपल्या गावचं पंचकल्याण पूर्ण सुरुवातीपासून भाग येणार मित्रांनो. काय काय घडलं पाहत चला, पोहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा.